बऱ्याच लोकांना कोडिंगचं सी पण कळत नाही. म्हणजे मी असेही काही विद्यार्थी बघितले आहेत, की आता रिसेंटली एका कॉलेजमध्ये मी गेलो होतो श्रीरामपूर साईडला. तर तिकडे मी बघितलं, की 4th इयरला स्टुडंट आहेत, पण लिटरली त्यांना सी, जावा यातलं काहीही कळत नाही किंवा त्यांना त्या लँग्वेजेसची फक्त नावं माहिती आहेत. पुढे काय माहीत नाही. मग अशा वेळेस आय-टीमध्ये खरंच नॉन कोडिंगला पण व्हॅकन्सीज असतात का? त्याच्यामध्ये कसं आहे सर, हा जो एक गैरसमज आहे, की आय-टीमध्ये सगळ्या प्रोफाइल या कोडिंगच्याच असतात. फक्त कोडिंगच चांगलं आलं हो, म्हणजे ते आय-टी तर होतंय. असं नाहीये. आय-टीमध्ये हाय लेव्हलवरती 2 प्रकारच्या जॉब प्रोफाइल असतात. एक असतात प्रॉपर डेव्हलपमेंट जिथं कोडिंग वगैरे जास्त इन्व्हॉल्व होतं. पण बऱ्याच साऱ्या अशा प्रोफाइल आहेत जिथं थरो कोडिंग नॉलेजची गरज पडत नाही. ओके. जसं की मी जर तुम्हाला लिस्ट डाउन करायचं झालं, तर आत्ताच्या टाईममध्ये सगळ्यात बूम ज्या गोष्टींच्या आहे, डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहे, डेटा सायन्स आहे, डेटा एनालिटिक्स आहे, डेटा इंजिनिअर ही सुद्धा एक वेगळी प्रोफाइल आहे. बरोबर. त्यानंतर जसे की काही सॉफ्टवेअर टेस्टिंग सारखी प्रोफाइल आहे, जिथं खूपच बेसिक लेव्हलचं कोडिंग लागतं. जे अगदी नॉर्मल ज्याचं सायन्स ग्रॅज्युएट नॉन कोडिंग फील्डमधनं झालंय, मेकॅनिकल, एन-टी-सी इंजिनिअर आहे किंवा हे सगळे स्टुडंट्सही त्याच्यामध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर बिझनेस एनालिस्ट हा सुद्धा एक रिक्वायरमेंट गॅदर करणारा रोल त्याच्यामध्ये येतो. बरोबर. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरचे रोल त्याच्यामध्ये येतात. डिजिटल मार्केटिंग ज्याच्याशिवाय आता कुठलीही गोष्ट चालूच शकत नाही. हे सगळे इतके नॉन आय-टीचे सुद्धा रोल किंवा नॉन कोडिंग रोल आय-टी इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचे पॅकेजेस सुद्धा खरंच खूप चांगले आहेत. फक्त हा गैरसमज आपल्याला कुठेतरी मनातनं काढून टाकायला लागेल, की नक्कीच. आय-टी म्हणजे फक्तच कोडिंग इव्हन असं नाहीये.